नमस्कार. लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारी यांनी जर गुन्हा केला असेल, जर कर्तव्यात कसूर केले असेल किंवा करत असतील आणि त्यामुळे एखादा जर का गुन्हा घडत असेल, तर एखादा कट रचत असतील किंवा या संदर्भातले जे गुन्हे आहेत, तर कोणत्याही लोकसेवकाच्या विरुद्ध किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जर आपल्याला फिर्याद दाखल करायची असेल, तर आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197 प्रमाणे शासनाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच जो गुन्हा आहे तो दाखल केला जातो. जेव्हा शासन जे आहे ते परवानगी देतं त्यावेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की शासकीय कर्तव्य करीत असताना जर एखादं कृत्य शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेलं असेल, तर शासनाच्या परवानगीशिवाय त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही. आणि हे शासकीय कर्तव्य म्हणजे नेमकं काय, हे या केसेसमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. म्हणजे जो ॲक्ट आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेला, तो शासकीय कर्तव्याचा भाग होता का, हे सर्वात अगोदर पाहिलं जातं. आणि त्यानंतरच या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे किंवा नाही, ही बाब जी आहे ती ठरवली जाते. तर जे 197चं संरक्षण आहे फौजदारी प्रक्रिया संहितेमधील शासकीय कर्मचाऱ्यांना, ते महत्त्वाची गोष्ट जसं मी सांगितलं की फक्त शासकीय कर्तव्य करत असताना आहे. म्हणजे ड्युटीमधील ज्या लीगल गोष्टी आहेत त्या करीत असताना हे संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की व्हाईल ॲक्टिंग ऑर परपोर्टिंग टू ॲक्ट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी. जर असं असेल तर जी परवानगी आहे ती मॅन्डेटरी आहे. आणि जसं की इल्लिगल ॲक्ट्स असतात जे शासकीय कर्मचाऱ्यांकडून केले जातात, ज्यामध्ये निधीचा अपहार असेल, रेकॉर्डमध्ये फौजदारी कट रचून फसवणूक करणे या गोष्टी असतील, तर अशासारखे जे गुन्हे आहेत, तर याच्यामध्ये ह्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197चं संरक्षण जे आहे ते त्यांना मिळत नाही. आणि अशीच एक केस जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती की निधीचा अपहार झालेला होता, रेकॉर्डमध्ये फौजदारी कट रचून फसवणूक करण्याच्या दृष्टीने काही नोंदी करण्यात आलेल्या होत्या. तर त्यावेळी 197 प्रमाणे परवानगीची आवश्यकता नाही असा न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने इन्स्पेक्टर ऑफ पोलीस व इतर विरुद्ध बट्टन पाटली, व्यंकटरत्नाम व इतर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 13/4/2015 दिलेला आहे. 13/4/2015 इन्स्पेक्टर ऑफ पोलीस व इतर विरुद्ध बट्टन पाटली, व्यंकटरत्नाम व इतर हे केसचं नाव आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो हा न्यायनिर्णय आहे. म्हणजे निधीचा अपहार केल्यानंतर या 197चं जे संरक्षण आहे ते घेता येणार नाही असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि दुसरी जी एक केस आहे मिगलानी विरुद्ध सरकार, NCT दिल्ली, क्रिमिनल अपील नंबर 744/2019. मिगलानी विरुद्ध सरकार, NCT दिल्ली, क्रिमिनल अपील नंबर 744/2019. तर या केसमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांना नोकरीवरून परवानगी न घेता काढता येईल का, याबद्दलचं जे आहे ते विश्लेषण करण्यात आलेलं आहे. जे शासकीय कर्तव्य आहे त्याच्या बाहेर जाऊन एखादं ॲक्ट केलेलं असेल, एखादं इल्लिगल बेकायदेशीर कृत्य केलेलं असेल, तर या बडतर्फी जी आहे, व्यवस्थापकाला नोकरीवरून परवानगी न घेता काढता येईल का, याबद्दल या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये उहापोह करण्यात आलेला आहे. आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये फसवणूक, बनावट कागदपत्र बनवणे, बनावट सह्या करणे हे शासकीय कर्तव्य नाही. त्यामुळं ते केलं तर मात्र त्या अनुषंगाने फिर्याद दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचा थेट सहभाग आहे, कर्तव्यात कसूर करून कट कारस्थानात सामील जर असेल, अथवा गुन्ह्यासाठी म्हणजे असे जे गुन्हे करण्यासाठी एखादी मदत केलेली असेल, तर त्या अनुषंगाने परवानगी न घेता डायरेक्ट फिर्याद जी आहे ती दाखल करता येते. असे न्यायनिर्णय आहेत. आता आपण पाहिलं की 197मध्ये कोणत्या गोष्टीसाठी जे आहे ते परवानगीची आवश्यकता आहे, कोणत्या गोष्टीसाठी परवानगीची आवश्यकता नाही. तर भारतीय दंड संहितेमध्ये या अनुषंगानेचे काही महत्त्वपूर्ण कलमे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. जसं की कलम 107 आहे, त्यामध्ये एखाद्या बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहन देणे असेल. कलम 119 आहे की एखाद्या गोष्टीला प्रतिबंध करणे हे कर्तव्य असून तो अपराध करण्याचा बेत जो आहे तो लोकसेवकाने किंवा शासकीय कर्मचाऱ्याने लपवणे.
म्हणजे जे प्रतिबंध करणं गरजेचं आहे, परंतु प्रतिबंध न करता ती गोष्ट लपवली आणि अपराध करण्याचा बेत जो आहे तो लपवला गेला, तर त्या अनुषंगानेच कलम 119 मध्ये भारतीय दंड संहितेच्या तरतूद आहे. कलम 120 आहे, ज्यामध्ये कारावासाच्या शिक्षेस पात्र करण्याचा कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला एखादा गुन्हा असतो आणि तो गुन्हा करण्याचा जो बेत आहे तो माहीत झाल्यानंतर तो लपवणे. 166 कलम आहे की एखाद्या कोणत्याही व्यक्तीचं नुकसान करण्याच्या उद्देशानं कायद्याचा भंग करणं. आपल्याला माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये खूप सारे कायदे आहेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती करणं हे एक शासकीय कर्तव्य असतं. परंतु जर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान करण्याच्या हेतूने उद्देशाने जर एखाद्या कायद्याचा भंग केला तर कलम 166 प्रमाणे गुन्हा आहे. कलम 202 आहे, ज्यामध्ये एखादी माहिती देणे बंधनकारक असताना ती माहिती देण्याचे जाणून बुजून टाळणे हा कलम 202 प्रमाणे गुन्हा आहे. 217 कलम आहे, ज्यामध्ये एखाद्याला शिक्षेपासून किंवा मालमत्तेच्या जप्तीपासून जे आहे ते वाचवण्यासाठी चुकीची कागदपत्र किंवा चुकीच्या लेखाची मांडणी करणं. म्हणजे एखादी व्यक्ती आहे की त्यांनी ती गोष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते, त्याची मालमत्ता जप्त होऊ शकते, हे माहीत झाल्यानंतर चुकीची कागदपत्र बनवणं आणि किंवा चुकीच्या लेखाची मांडणी करणं, तर त्याबद्दलचा उहापोह जो आहे तो भारतीय दंड संहितेच्या कलम 217 मध्ये आहे. आणि जर असे जे कलम आहेत, अशा प्रकारची जी कृत्य आहेत, अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत, तर ते शासकीय कर्तव्य होऊ शकत नाही. आणि ते शासकीय कर्तव्य होऊ शकत नसल्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 197 प्रमाणे शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये त्या लोकसेवकाच्या विरुद्ध किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करता येते, न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करता येते आणि परवानगीची गरज नाही. तर असे हे डिस्कशन होतं. तर कोणत्या परिस्थितीमध्ये परवानगीची आवश्यकता आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये परवानगीची आवश्यकता नाही हे आपण पाहिलं. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला, कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात. आम्ही नवीन नवीन विषय घेऊन आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतो. कायद्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला माहिती देण्यासाठी आपण हा उपक्रम, हा चॅनल सुरू केलेला आहे. आपण भरभरून असा प्रतिसाद तर देतच आहात, परंतु जे मान्यवर हा व्हिडिओ फक्त पाहत आहेत त्याने अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करावं. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये. मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. धन्यवाद.